कोणत्या राशींना 2026 हे वर्ष त्रासदायक जाणार आहे? ओके. तर आहे ना, सगळ्यात पहिले 3 राशी ज्या आहेत ना, त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे 2026. हं, हं. एक आहे सिंह राशी, धनु राशी आणि मीन राशी. ओके. एक राशीची तर 7.5 चालू आहे आणि दुसरीची ढय्या चालू आहे. हं, मीन हं. राशीची 7.5 चालू आहे हं, हं. आणि सिंह आणि धनु राशीची ढय्या चालू आहे. हं, हं. आणि जेव्हा शनी पिक्चरमध्ये येतो ना, तर तुम्हाला तो इझिली नाही शिकवत. हं, हं. कोणत्या पण गोष्टी शिकवायला लागतो ना, तो त्यांना शिकवण्याची स्टाईल वेगळी असते. ते बरोबर. प्रिन्सिपल आठवतात ना, ते छडी घेऊनच शिकवायचे. आणि शनीचं असं नसतं की ना, अरे बेटा कर, हं, असं हं. नाहीये. हं. तर ते छडी हातात घेऊनच शिकवतात. ते रिअलाईज पण करतात. इव्हन ते कमेंट करून पण सांगतील की त्यांच्या लाईफमध्ये आता त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना, ते त्यांना धोका देतात. त्यांना असं वाटतं की माझे एवढा चांगला मित्र आहे, माझे एवढे चांगले रिलेटिव्स आहेत, जे पण आहेत, त्यांना त्यांच्या पाठीमागे त्यांना धोका देतात. इव्हन त्यांच्या कामामध्ये चेंजेस होत आहेत आणि त्यांना इतके सगळीकडून प्रॉब्लेम्स येतात. अच्छा. मग त्यांना बेसिकली ना समजतच नाहीये की मला काय होतंय, कुठे होतंय. आणि इव्हन ते पण रिअलाईज करतायत की लाईफमध्ये सगळ्या गोष्टी इझिली नाही मिळत. आणि बरोबर. शनी जेव्हा शिकवतो ना, त्या टाइमला ना, तर हं. सगळ्यांना ना नाणी लक्षात येते की अरे काय होतंय लाईफमध्ये. तर खरंय. शनी त्यांना खूप परेशान करत आहे. आणि हा जो टाइम पिरियड आहे ना, ते आता फक्त वेटच करतायत हं. की हा टाइम पिरियड कधी निघून जाईल आणि हा म्हणजे मी यातून बाहेर निघेल. आणि यानंतर ते जे बेसिकली ना, ते रेडी होत आहेत. त्यांना आहे ना, शनी रेडी करतोय 2026-27 नंतर. आणि त्यानंतर ते आता फक्त स्टोरी लिहित आहेत. आणि याच्यानंतर मग ते जे रेडी होऊन बाहेर येतील ते शाईन करण्यासाठी आहे. अच्छा.